टाकवणे साहेब, तुम्हाला खरे शुभेच्छा द्यावे लागतील, कारण तुम्ही एक वेगळ्या प्रकाराचा एक कार्यक्रम घेतला आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये जास्त करून जे तरुणांचे विषय आहेत त्याबद्दल जास्त न बोलता अलीकडचेच विषय जास्त लोक घेत आलेत. पण आता शेती असेल किंवा बेरोजगारी असेल, हे प्रश्न आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही हा कार्यक्रम घेतला त्या प्रश्नांसाठी घेतल्यामुळं तुम्हाला सुरुवातीला तुमच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो. आपण जेव्हा आता नोकऱ्या शोधायला जेव्हा आपण बाहेर जात असतो तर अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात की आपण तिथं जातो की आपल्याला एकतर कंपनी कुठली हवी आहे. आपण जे शिकतो किंवा जे आपल्याला शिकायला सांगितलं जातं, आई वडील पण काही ठिकाणी सांगतात की मुलांनी लॉयर व्हायला पाहिजे, वकील व्हायला पाहिजे, डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, अशी त्यांची इच्छा असते. पण आपल्याला वाटत असतं की मला काहीतरी दुसरं करायचं असेल, काहीतरी वेगळं मला करायचं असेल आणि त्याच्यामुळं शिक्षण आपलं झाल्यावर काही दिवस आपण करतो जे आपल्या आईवडिलांना पाहिजे असतं ते. आपण न कळत आपण जिथं आपल्याला इंटरेस्ट असतो, जिथं आवड असते ते आपण काम करायला लागतो. पण ते काम करत असताना आपण पण तिथं खूप कष्ट घेतले पाहिजेत, कारण त्या एका जॉबसाठी अनेक मुलं मुली हे इच्छुक असतात आणि कंपन्या हे लिमिटेड असतात. त्याच्यामुळं आपण जेव्हा तिथं काम करतो आपण काय वेगळं त्या कंपनीसाठी करू शकतो हे आपण त्या कंपनीला जर दाखवू शकलो तर मग ती नोकरी आपली परमनंट होऊ शकते. अनेक तरुणांचे प्रश्न असतात, ते माझ्याकडे येतात की आम्हाला तुम्ही परमनंट करून द्या. काय ते कंपनीच्या हातात पण नसतं, पण जर आपण आपलं काम तिथं दाखवू शकलो तर ते खुशीने तुम्हाला परमनंट करतील, तुमचा पगार वाढत नेतील, अजून तुम्हाला काही तिथं संधी मिळत जाईल. पण हे होतं कधी, आपल्याला नोकरी मिळाल्यानंतर काही मुलं असे आहेत जे चांगले शिकलेत, त्यांना त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे चांगलं असतं, काही ग्रॅज्युएट असतात, MBA असतात, तरी पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. कारण एक अशी तरुणांची काही ठराविक भूमिका असते की नाही, मला एवढाच पगार पाहिजे, मला 50,000च पगार पाहिजे तरच मग मी काम करीन. पण तुम्हाला सगळ्यांना मला एवढं आज सांगायचं आहे तरुणांना की पगार थोडा कमी जरी असला ना तरी संधी आपण सोडली नाही पाहिजे. जेव्हा आपण काम करायला सुरू करतो, असं नाही आहे की सुरुवातीलाच आपल्याला आपले सगळे इच्छेचे पगार मिळत जातील किंवा पदं मिळत जातील, पण कुठून तरी आपण सुरुवात केली पाहिजे. आपण आपलं काम त्या कंपनीला दाखवलं पाहिजे आणि जेव्हा आपण ते करू आपोआप त्या कंपनीमध्ये आपण पुढं जातो आणि आपल्याला प्रमोशन मिळत जातं. आपला फायदा त्या पुढच्या कंपनीला कसा होईल ह्याचा विचार जर आपण जास्त केला, कंपनी मला काय देते त्याच्यापेक्षा, तर मग आपण पण आपोआप त्या क्षेत्रात पुढं जात असतो. जपान ह्या देशामध्ये कायझेन म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, कायझेन, आणि जॅपनीज लोक हे खूप वापरतात. मी पण माझा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये हा कायझेन म्हणून कॉन्सेप्ट आपण वापरत असतो आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ हा आहे की इंग्लिशमध्ये त्याला कॉन्स्टंट इम्प्रूव्हमेंट म्हणतात, म्हणजे सारखं आपण सुधारत राहिलं पाहिजे. मग ते आपल्या कंपनीमध्ये असेल, आपल्या कामामध्ये असेल, आपल्या आयुष्यात असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपण सारखं शिकत राहिलो, ही गोष्ट आम्ही पवारसाहेबांकडून पण शिकलो. पवारसाहेब नेहमी वाचत असतात, नेहमी शिकत असतात, नेहमी काही ना काहीतरी नवीन त्यांना शिकायची इच्छा असते आणि हा गुण आम्ही त्यांच्याकडून घेतला. आता बारामतीमध्ये जे विद्याप्रतिष्ठान आपली शिक्षण संस्था आहे तिथं पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली भारतातलं पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर आपण तिथं उभं करतोय, ज्याच्यामुळं तरुणांना AIच्या क्षेत्रात खूप तिथं रोजगार मिळेल. आणि AI बद्दल पण आता जेव्हा हे आलं आपल्या इथं, पहिल्यांदा पवारसाहेब ते शिकून घेतलं, त्यांनी तो कॉन्सेप्ट काय आहे लगेच बारामतीमध्ये त्यांनी सुरू केलं. आज विद्याप्रतिष्ठानचे पण इथं आपले प्लेसमेंट ऑफिसर मला दिसत आहेत
तिथं मी पण एक विश्वस्त म्हणून मी काम करत असतो आणि नेहमी जेव्हा आमचे तिथं मीटिंग असतात साहेबांचा सगळ्यात जास्त भर असतो की आपल्या मुलांना प्लेसमेंट मिळायला पाहिजे. आणि आज सांगायला अभिमान वाटतो की विद्या प्रतिष्ठानमध्ये सगळ्या मुलांना 100% आपण प्लेसमेंट देऊ शकतो. आणि ते फक्त आणि फक्त साहेबांच्या विजनमुळं आपली जी प्लेसमेंट टीम आहे ते तिथं त्या मुलांना मुलींना जॉब्स देत असतात. कारण आपण जेव्हा एका युवकाला युवतीला जेव्हा नोकरीला लावतो तर त्याचं तिचं संपूर्ण घर हे पुढं जायला लागतं. आता पूर्वीच्या काळात महाराष्ट्र म्हणजे इंडस्ट्रीचं राज्य असं मानलं जात होता. जेव्हा आपले पहिले राज्याचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण साहेब, त्यांनी इंडस्ट्रीवर खूप फोकस केला आणि त्याच्यामुळं पुण्यात बजाजसारखी कंपनी आली. परवाच मी साहेबांचं भाषण ऐकत होतो, ते म्हणाले की टेल्को जे गाड्या बनवणारी टाटा मोटर्स आज त्या कंपनीचं नाव आहे, ते जमशेदपूरला जाणार होते, पण तिथं न जाता चव्हाण साहेबांच्यामुळं ते पुण्यात आले, ते महाराष्ट्रामध्ये आले. तोच वारसा नंतर साहेबांनी पुढे नेला. अनेक इंडस्ट्री साहेबांनी उभी केली. सगळे महाराष्ट्रामध्ये अनेक MIDC साहेब मुख्यमंत्री असताना हे MIDC आले महाराष्ट्रामध्ये आणि बारामतीमध्ये. बारामतीची सगळी इंडस्ट्री मी म्हणू शकतो ती साहेबांनी आणली आणि त्याच्यामुळं आपल्या खिशातले 2 रुपये ते वाढत गेले. मग डायनामिक्स म्हणून एक कंपनी आहे, फेरेरो आहे, ते चॉकलेट बनवतात, पियाजो आहेत, भारत फॉर्ज आहेत, असे अनेक कंपन्या साहेब बारामतीमध्ये घेऊन आले, ज्याच्यामुळं बारामतीकरांना खरा रोजगार मिळाला. आणि इथून पुढेही साहेब सतत प्रयत्न करत असतात, इंडस्ट्रीशी बोलत असतात आणि आपल्या ह्या बारामती दौंड, ह्या बारामती लोकसभा आणि महाराष्ट्रामध्ये कशी इंडस्ट्री आणता येईल सतत ते त्याच्यावर काम करत असतात. आम्ही पण खूप काही शिकतो आणि जे काय आम्हाला करता येईल आम्ही पण त्या पद्धतीने पुढे जायचा प्रयत्न करतो. आता साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, असे अनेक लोकांनी महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री आणली, ज्याच्यामुळं आज आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. आपल्या मुलींना हाताला काम मिळालं. पण अलीकडचे लोक आपल्या पलीकडच्या राज्यामध्ये जास्त इंडस्ट्री जात आहेत, त्याच्यामुळं आपल्या मुलांना खरं तर रोजगार मिळत नाही आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आता टाटा एअरबसचा जो मोठा प्रोजेक्ट होता तो पलीकडच्या राज्यात गेला, किंवा वेदांता फॉक्सकॉन पलीकडच्या राज्यात गेला. हे 2 इंडस्ट्री जर महाराष्ट्रामध्ये आले असते, जे महाराष्ट्राच्या हक्काचे होते, आपल्या मुलांना मुलींना 2.5 लाख 3 लाखपेक्षा जास्त नोकऱ्या तिथं मिळाल्या असते, ते आपल्या हातातून गेले. आणि हे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मी म्हणतोय, म्हणजे डायरेक्ट त्या कंपन्यांमध्ये काम आपण करू शकलो असतो. जेव्हा अशी मोठी इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये येते किंवा जिथं कुठं येते, हा पण एक विचार आपला असला पाहिजे. त्याच्यामुळं माझे तरुण मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगतो की आपण पण कष्ट घेतले पाहिजे. तुम्ही करताय, पण नोकरी शोधत असताना 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर जे काय असेल, आपण कसं दुसऱ्यांना नोकरी देऊ शकतो, आपण काय आपला स्वतःचा व्यवसाय इथं उभा करू शकतो का, हा पण विचार आपला असला पाहिजे. काकवणे साहेब, तुम्ही खूप आज चांगला कार्यक्रम घेतला. तुम्हाला तुमच्या टीमला परत एकदा शुभेच्छा देतो. इथं थांबतो, माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.